महाराष्ट्रामधले अनेक मंत्री जरांगे पाटलांना का भेटतात याचं आम्हाला उत्तर तर भेटलेलंच नाही। मुळामध्ये महाराष्ट्रातला पॉलिटिकल स्कोर उदय सामंत हा एक सज्जन चांगला माणूस आहे असं आम्ही ऐकून आहोत आणि इकडची माहिती घेऊन ते सरकारपर्यंत पोहोचवतात आणि सरकारचं काय म्हणणं आहे ते मीडियासमोर येऊन सांगतात। याच्या पलीकडं या महाराष्ट्रामधले अनेक मंत्री आणि आंदोलन संपवत असतानाचं घेतलं जाणारं क्रेडिट श्रेय यामध्ये कुणाला पॉलिटिकल स्कोअर सेट करायचा आहे का अशी शंका जनसामान्यांच्या मनामध्ये आहे। अरे पण तुमचं राजकारण होईल, तुम्हाला पदं भेटतील, कोणतरी खुर्चीवरनं खाली जाईल आणि कोणतरी खुर्चीवर येईल, पण ओबीसीच्या हक्क अधिकाराचं आरक्षणाचं मात्र मातेर होणार आहे, नुकसान होणार आहे ही ओबीसीची आजरोजीची भावना आहे। मात्र जरांगेंचं आंदोलन हे स्क्रिप्टेड होतं, एक दिवसापुरतंच होतं आणि ते ठरवून आंदोलन होतं। या आंदोलनामध्ये अनेक नेते अनेक मंत्री गुंतलेले, मग त्यामध्ये विखेंची सुद्धा फूस होती। पहिल्यांदा जरांगेंनी विखे पाटलांना शिव्या द्यायच्या आणि पुन्हा विखे पाटील त्यांना डील करायला येणार आणि मग त्याचं श्रेय विखे पाटलांना द्यायचं आणि मग विखे पाटलांना मुख्यमंत्री व्हायचं की काय। त्याचबरोबर अलायन्समधल्या इतर पक्षांच्या नेत्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा अशी महाराष्ट्रातल्या जनमानसात चर्चा आहे की हे ठरवून आंदोलन होतं। विखे पाटलांचा स्कोअर सेट करायचा होता, अलायन्समधल्या अनेक कुठल्या 1 नंबरच्या 2 नंबरच्या पदासंदर्भात इथलं सरकार अस्थिर करायचं, मुख्यमंत्र्यांची खुर्ची अस्थिर करण्याचा उद्देश हे कालच्या 1 डे आंदोलनामध्ये होता। आणि यामध्ये कुणाकुणाचे हात टेबलाखालून कुठं गेले, काय झालं, कशा परिस्थिती झाले, पण ह्या सगळ्या गोष्टी बघून ओबीसी मात्र प्रचंड संतापलेला आहे। ओबीसीमध्ये प्रचंड निराशाची भावना आहे। ओबीसीचं आरक्षण संपल्याची, डावलल्याची, आपल्याला दुय्यम वागणूक दिली गेल्याची, या सरकार आपलं नाही ही भावना ओबीसीमध्ये मात्र प्रचंड प्रमाणात आहे। आपण जर पाहिलं तर त्यांचा प्रश्न आहे, पण मनोज जरांगेंच्या आंदोलनामधून मनोज जरांगेंनी आंदोलनाला बसायचं आणि GR पारित करून घ्यायचे, पण ते GR पारित केल्यानंतर महाराष्ट्रातल्या ओबीसीवरती त्याचा काय परिणाम होणार आहे, ओबीसींचं काय म्हणणं आहे, ओबीसींचा काय से आहे याबद्दल महाराष्ट्र शासन प्रचंड उदासीन आम्हाला दिसलं। आणि हे एवढं उदासीन होतं की ओबीसींच्या कुठल्या शिष्टमंडळाला वेळ द्यायचा नाही, कोण उपोषणाला बसलं तर तिकडं फिरकायचं सुद्धा नाही, पण जरांगे नावाच्या माणसाला अडेल तट्टू भूमिका घेणाऱ्या, ज्याला लोकशाही मान्य नाही, इतरांचे हक्काधिकार मान्य नाही, ज्यांना ओबीसीचं आरक्षण संपवायचं आहे, त्या माणसाच्या समोर जाऊन स्वतःचं माकड करून घेतलं विखे पाटलांनी। प्रसाद लाडला तर काही थोडी जनाची मनाची काहीच नाही, कारण तो सरकारचा कमिशन एजंट आहे। आउटसोर्सिंगच्या माध्यमातून तो काल परवा माझ्यावर टीका करताना बोलला की मी 1 लाख युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे, पण प्रसाद लाड तुम्ही सर्व जातीय तरुणांच्या, गोरगरिबांच्या पोरांच्या नोकऱ्यांमध्ये, आरक्षणामध्ये माती कालवण्याचं काम केलं आहे। त्यांच्या नोकऱ्या, त्यांचे रोजगार तुम्ही हिरावून घेतले। आता तुम्ही तुमच्या क्रिस्टल कंपनीच्या माध्यमातून सरकारची जी टेंडर घेता, ती टेंडर कुठल्या भागातली आहेत हे का मला सांगावंसं वाटतंय, कारण एवढी पापं करून हा प्रसाद लाड गंगेमध्ये पाप धुवून घ्यायला मनोज जरांगेकडे आला होता। पण प्रसाद लाड अशानं तुमची पापं धुली जाणार नाही। तुम्ही असा किंवा चंद्रकांत गायकवाड असो, चंद्रकांत गायकवाडांची ब्रिक्स इंडिया आणि स्मार्ट सर्व्हिसेस कंपनी असो, किंवा हसन मुश्रीफांना पार्टनरशिपमध्ये घेऊन तुम्ही काय गोरखधंदे या महाराष्ट्रामध्ये लावलेले आहेत, याचा जर पाडा वाचायचा म्हणलं तर महाराष्ट्रातल्या तरुणावरती बेरोजगारीची वेळ कुणी आणली। आणि मनोज जरांगे तुम्ही म्हणताय ना आमच्या 5 पिढ्यांचं नुकसान झालं, आमच्या 5 पिढ्यांचं नुकसान झालं, त्या 5 पिढ्यांचं नुकसान ओबीसीने नाही केलं, ओबीसीच्या आरक्षणानं नाही केलं, तर प्रसाद लाडसारख्या, चंद्रकांत गायकवाडांसारख्या, त्याचबरोबर मुश्रीफ असतील किंवा वळसे पाटील असतील, यांच्या अनेक पार्टनरशिपमध्ये या महाराष्ट्रामध्ये कंपन्या आहेत आणि त्या आउटसोर्सिंगच्या माध्यमातून लाखो तरुणांचा रोजगार हिरावून घेतात। आणि मग या प्रसाद लाडांकडं हजारो मुलांना रोजगार दिला असं प्रसाद लाड म्हणतात। प्रसाद लाडाने ती यादी एकदा जाहीर करावी आणि त्याचा PF आणि त्याचा ESIC ते किती भरतात याचं एकदा, किंवा कामगार कायदे त्यांना लागू होतात का बघा। प्रसाद लाड यांच्या वागत नाही, आम्हाला आमच्या हक्क अधिकाराचं बजेट असो किंवा योजना असो किंवा नोकऱ्या असो त्या मिळत नाहीत आणि यावर आम्हाला बोलावं लागेल। शोभनीय अजिबात नाही। आम्ही वेळोवेळी महाराष्ट्राला तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे
की मनोज जरांगेला जरी बोलायला जमत नसेल, चर्चेला नॉलेज नसेल असं समजा, पण मनोज दादा जरांगेंच्या सल्लागारांनी तरी एकदा आमच्याबरोबर बैठकीला बसावं ना. आम्ही संविधानिक भाषेत बोलू, आम्ही घटनेमधल्या कलमांच्या बाबतीमध्ये बोलू, ह्या सगळ्या बाबतीमध्ये आम्ही बोलायला तयार आहोत ना. एकही शब्द संविधानिक शब्दाच्या पलीकडे आम्ही बोलणार नाही. पण जर जरांगे उठसूट मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांची आयमाय काढणार असतील, एकदम अर्वाच्य भाषेमध्ये कमरेखालची भाषा बोलणार असतील, तर आम्हाला सुद्धा मग आमचाही संयम सुटतो ना. आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून आमच्या घटनात्मक अधिकारांविषयी बोलतोय, पण आम्हाला कोणीही ऐकायला तयार नाही. मग यांना शिव्या दिल्यानंतरच जर यांचे डोळे कान उघडणार असतील, तर आम्हाला या गोष्टीचा सुद्धा जशाच तसं म्हणून आम्हाला काम करावं लागेल, बोलावं लागेल. नाईलाज आहे आमचा त्यामध्ये. माझं त्याचं काहीच भांडण नाही, पण जरांगे पाटलाची मागणीच अशी आहे की आम्हाला मिळालं तर ओबीसी मधूनच मिळालं पाहिजे. आम्ही आमच्या झोपड्याचं संरक्षण नाही करायचं. झोपड्यात कोण बेकायदा घुसत असेल, ताबा मारत असेल, आम्ही गप्प बसायचं. द्वेष करायचं काय करा? आम्ही काय अहंकारी आहोत का? आम्ही असं म्हणलंय का आम्ही क्षत्रिय आहोत म्हणलंय का? बघून घेईल असं म्हणलंय का? आणि आम्ही प्रत्येक माणसाचा अधिकार करणारी, प्रत्येक माणसाचा आदर करणारी माणसं आहोत. काय इशारा सरकारला आणि मनोज जरांगेचं लाड पुरवणाऱ्या अनेक आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते या सगळ्या मंडळींनी मनोज जरांगेंची मागणी मान्य करत असताना ओबीसी कसा उद्ध्वस्त होणार आहे, म्हणजे त्याच्या मागणी मान्य करत असताना त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या जनमानसावर काय होणार आहे याच्याबद्दल कोणीही बोलत नाही. यावर जो बोलेल तो महाराष्ट्रामध्ये राजकारण करेल, एवढीच माझी या महाराष्ट्रातल्या सर्व सत्ताधाऱ्यांना इशारा वजा विनंती आहे. मराठा समन्वय समितीचे जे आहेत मंत्री समितीचे मंत्री भेट घेत आहेत. मराठा नेत्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. तुमच्या राजकारणासाठी आम्ही शुभेच्छा देतो, पण आम्ही संघर्ष करणारी माणसं आहोत. आणि विखे पाटलांनी आणि लाडनी किंवा या सगळ्या मंडळींनी, मनोज जरांगेला पाठिंबा देणाऱ्या मंडळींनी निवडणुका आल्यानंतर मात्र फक्त जरांगेंना बरोबर घ्यायचं आणि ज्या समाजाची ते भाषा बोलतात, ज्यांना ते पाठिंबा देतात, त्यांच्याच दारात मतं मागायला जायचं. आमच्या ओबीसीच्या तांड्यावर, वाड्यावर, वस्त्यावर तुम्ही यायचं नाही. तुमच्या आमदारकीचा, खासदारकीचा पिढ्यानपिढ्यात तुम्हाला आम्ही प्रामाणिकपणे मतं दिली, त्याचे उपकार जर तुम्ही अशा पद्धतीने फेडत असाल तर तुम्हाला निवडणुकीतून बॅलेटमधून या गोष्टी भविष्यात बघायला मिळतील. नाही, आता मनोज जरांगे पाटलांना राजकारणाचे वेध लागलेले. मध्यंतरी तमिळनाडूमध्ये विजय थलपती नावाच्या माणसानं क्रांतिकारक जनमत आणि सत्ता स्थापन केलेलं बघून मनोज जरांगेच्या सगळ्या चेल्या चपाट्यांना, म्हणजे ते चेले चपाटे पण नाहीत बरं का, रील स्टार सगळे फॉलोअर आहेत मनोज जरांगेचे, त्यांच्या मनामध्ये असे काहीतरी स्वप्न पडायला लागले. पण या मनोज जरांगेला सांगतो, अरे एका जातीचं आंदोलन उभं करून आणि इतरांच्या झोपड्या उद्ध्वस्त करून तुम्हाला थलपती होता येणार नाही. मनोज जरांगे प्रसाद लाडानं तुला काय टेबला खालून दिला असेल त्याच्यावर पक्ष उभा करून तुला राजकारणात येता येणार नाही. मनोज जरांगेला काहीही आरक्षणाबद्दल देणं घेणं नाही. आज ना उद्या त्याला राजकारणामध्ये यायचं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मीच, हे जे काही तू म्हणतोय ना, पण इतर लोकांच्या मनामध्ये तू किती द्वेष पसरवतोयस, अनादर उत्पन्न करतोयस. तुझी इमेज म्हणजे एक जात सोडून बाकीच्या समाजामध्ये तुझी इमेज काय आहे ते महाराष्ट्रातील जनसामान्य माणसाला माहिती आहे. आम्ही जातनिहाय आंदोलन करणार आहोत. ऐका, आजपासून प्रबोधनाची भूमिका घेतलेली आहे. आम्ही आता कुठल्या सरकारच्या दरबारात आमची मागणी कोणीही मान्य करेल असं आम्हाला वाटत नाही. आमचा विश्वास सगळ्यांवरचा उडाला आहे. त्यामुळं आम्ही महाराष्ट्रामध्ये ओबीसीची मुवमेंट खूप मोठ्या प्रमाणात उभी करू. आम्ही जीवाच्या आकांतानं रात्रंदिवस प्रवास करू, त्यांच्यापर्यंत जाऊ, त्यांना समजावून सांगू आणि लोकांचा प्रतिसाद मिळतोय खूप मोठ्या प्रमाणात. त्यामुळे मनोज जरांगे एक तिनपट माणूस आंदोलनाला बसतो आणि आंदोलनाची भाषा, शिवराळ भाषा आणि सनसनाटी निर्माण करणारी जर भाषा या गव्हर्नमेंटला कळत असेल तर नाईलाजानं, दुर्दैवानं आम्हाला काउंटर आंदोलनं इथून पुढच्या कालावधीमध्ये द्यावी लागतील. मध्यरात्री जरांगे पाटलांनी जर स्वतंत्र मंत्रालय स्थापन होणार असेल तर महाराष्ट्रामध्ये 450 जाती आहेत. 450 जातींसाठी 450 मंत्रालय या महाराष्ट्रामध्ये स्थापन व्हावीत. प्रत्येक समाजाला मंत्रालय स्थापन व्हावं अशी मागणी साहजिक आहे. अरे महाराष्ट्राचं संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आल्यापासून 1-2 SCचे, 1-2 STचे आणि ओबीसीचे 1-2 सोडले तर अख्खं मंत्रिमंडळ मराठा समाजाचंच आहे राव. या महाराष्ट्रामधल्या गृहमंत्रीपदापासून, महसूल मंत्रिपदापासून, सहकार मंत्रिपदापासून, ते जलसिंचन मंत्रिपदापासून, ग्रामविकास मंत्री, सगळी माणसं मराठाच आहेत. एखादा दुसरा समाज कल्याणसारखं मंत्रिपद आठवले साहेबांना आणि पशुसंवर्धन सारखं मंत्रिपद कुठल्या तरी धनगर समाजातल्या किंवा इतर ओबीसी मधल्या माणसाला देणं
आणि आजपर्यंत तुमच्या नावावरच आहे महाराष्ट्राचा 7-12. त्यामुळे तुम्ही वेगळं मंत्रालय काय मागताय? आणि तुम्हाला जर वेगळं मंत्रालय हवं असेल तर महाराष्ट्रातल्या 300-400 व्यक्तींना 300-400 मंत्रालय स्थापन करा. लाख रुपये पगार घेणारी माणसं या प्रसाद लाडांकडे आहेत. प्रसाद लाड फक्त झाडू पोछावाला नाही, तर प्रसाद लाड इंजिनियर, अकाउंटंट, त्याचबरोबर लॉ कन्सल्टंट, स्टेनो, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, MBA झालेले युवक, त्याचबरोबर हे सगळे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती प्रसाद लाड कामं करतात. आणि प्रसाद लाडच्या या क्रिस्टल कंपनीला हजारो कोटीची कामं महाराष्ट्र गव्हर्नमेंट देतं आणि परत महाराष्ट्र शासन त्यांना 12 ते 15% सर्व्हिस टॅक्स देतं. म्हणजे 20,000 ते 1.5 लाख पगार लाखो लोकांना या प्रसाद लाडच्या क्रिस्टल कंपनीच्या माध्यमातून दिला जात असेल तर त्या तरुणांच्या अकाउंटला किती पैसे जात असतील आणि क्रिस्टल कंपनीच्या अकाउंटला किती पैसे जात असतील, हे सगळं गौड बंगाल. हे जी मोठी आकडेवारी आहे, या आकडेवारीमध्ये आम्ही ऐकतोय. आता आम्हाला डिटेल माहिती आम्ही सांगूच, पण या सगळ्या गोष्टीवरती मनोज जरांगेंनी प्रसाद लाडांना, म्हणजे प्रसाद लाड मनोज जरांगेंना त्यामध्ये काय पार्टनर करून घेत आहेत का, त्यांचे काय लाड पुरवत आहेत का, त्यांना काय पैसे देत आहेत, हा खरं तर संशोधनाचा विषय, तपासाचा विषय आहे. पण महाराष्ट्रामधले ओबीसींना सापत्न वागणूक देतात, सवतीच्या लेकराची वागणूक देतात. जर मुख्यमंत्री महोदयांना 10-12% मराठा समाजाच्या मताची एवढी काळजी असेल तर आता ओबीसींच्या मताची काळजी तुम्ही करू नका. ओबीसीने आता ठरवलंय, आम्हाला थोडा वेळ लागेल, पण आम्ही ज्या दिवशी ओबीसी हा जगन्नाथाचा रथ आहे, हा रथ ज्या दिवशी चालू होईल त्या दिवशी भल्या भल्या माणसांचे येमले, गड्या, वाडे, हा अहंकार, जातीय अहंकार, इथल्या व्यवस्थेला वेठीस धरणं, बेकायदा GR पारित करून घेणं, ज्या दिवशी ओबीसी जागा होईल त्या दिवशी या सगळ्या गोष्टी बंद होतील. हा 1 ॲक्ट प्ले होता. विंगेमध्ये घंटी वाजली की पडदा पडतो. हे त्यामुळं 1 दिवसाची एकांकिका होती ना, त्यामुळे काय दुसरं अपेक्षा असणार. मराठा नेत्यांनी टीका केली नाही वगैरे. अरे आम्ही कायद्याचं बोलतोय, आम्ही संविधानाचं बोलतोय. मराठा समाजाला जर वेगळी काही तरतूद, आता बघा अण्णासाहेब पाटील, स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळाला हजारो कोटी रुपये तुम्ही देतायच ना, पण त्याच वेळी तुम्ही वसंतराव नाईक महामंडळाला किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ आहे. अरे तुम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना एकनाथराव शिंदे साहेब तुम्ही त्यावेळी मुख्यमंत्री होता आणि देवेंद्रजी तुम्ही त्यावेळी डेप्युटी CM होता. तुम्ही ओबीसींच्या 18 जातींच्या लोकांसाठी तुम्ही प्रत्येक जातीच्या नावानं, महापुरुषांच्या नावानं एक महामंडळ स्थापन केलं. त्याला तुम्हाला अध्यक्ष मिळू नये, त्याला तुम्ही कार्यालय दिलं नाही. अरे एक साधा शिपाई त्याला तुम्ही दिला नाही. त्याला बजेट तर लांबची गोष्ट. आता किती मांडावं, काय मांडावं, ओबीसीकडं काय भावनेनं हे सरकार बघतंय. हे दुर्दैव आहे ओबीसींचं. भाजपमध्ये तर DNA 2 वर्षामध्ये भाजपचा DNA ओबीसी आहे हे आम्हाला दिसून आलं नाही. भाजपपासून प्रचंड वेगानं ओबीसी दूर जाईल हे मी आज तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून देतो. एवढा द्वेष का बाळगत आहे तुम्ही? सामान्य कुटुंबातला मुलगा आहे. जरांगीने आंदोलन केल्या मलाही आंदोलन पुकारता आलं असतं, पण आम्हाला तेवढा सेन्स आहे. आणि जरांगेवर टीका करण्याचा उद्देश काय? जरांगे माझा शेजारी नाही आहे आणि बांधाला बांध नाही आहे. आम्ही वैयक्तिक दोघांचे दुश्मन नाही आहोत. पण जरांगेने आंदोलनाला बसायचं आणि गव्हर्नमेंटनं 700 कोटी रुपये डिक्लेअर करायचे, 150 कोटी रुपये निर्गमित करायचे. काय बेस आहे? मुळात अनकॉन्स्टिट्युशनल निर्णय ज्या लोकनियुक्त सरकारकडून घेतले जात आहेत. मनोज जरांगेची मागणी फुलफिल करण्यासाठी 2 सप्टेंबरचा GR काढला गेला. ओबीसीचं आरक्षण संपुष्टात येत असताना ओबीसीचा आंदोलक म्हणून आम्ही गप्प बसायचं? आम्ही आंदोलन करणार, आम्ही बोलणार, आम्हाला लोकशाहीनं तेवढा अधिकार दिलाय. अरे कोण हा माणूस, टिनपाट माणूस, ज्याचं ज्ञान नाही, ज्याला लोकशाही माहीत नाही, ज्याला इतरांचे हक्काधिकार मान्य नाहीत, प्रचंड अहंकारी माणूस. अरे पण याचा अहंकार तुम्ही कुरवाळताय, पण त्याच वेळी ओबीसीच्या अनात माती कालवली जाते. याचं काहीच सोयीचं होतं तिथल्या गव्हर्नमेंटला नाही, लोकनियुक्त सरकारला नाही. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रातल्या लाखो तरुणांच्या टाळूवरचं लोणी म्हणजे भाड खाणारा, साधा सोपा शब्द आहे ना, भाड खाऊ. ही शिवी नाहीये. हरामखोर, हरामी खातोय आमची. आम्ही म्हणतोय ना हरामी खातोय. प्रसाद लाड, चंद्रकांत गायकवाड, हसन मुश्रीफ, वळसे पाटील सुद्धा ह्यांच्या कंपन्या आहेत. प्रायव्हेटायझेशन नोकऱ्यांचं का केलं गेलंय? आता बघा ST मध्ये हजारो लोकांची भरती होणार आहे आणि त्याचं काम कोणाला दिलं गेलंय?
तर या प्रसाद लाडच्या क्रिस्टल कंपनीला दिलं गेलं आहे. मी इथून पुढचं उपोषण प्रसाद लाड यांच्या कंपनीची चौकशी व्हावी आणि महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा. अरे या प्रसाद लाडानं आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली. अरे प्रसाद लाड भाडखाऊ, तुला जर महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणांच्या हिताचं काय बघायचं असेल, दीनदलितांच्या ओबीसींच्या पोरांना रिकग्नाइज करण्यासाठी किंवा शासन दरबारी त्यांना कायम करून घेण्यासाठी तू जर तुझ्या आमदारकीचा राजीनामा दिला असता तर आम्हाला किती बरं वाटलं असतं. हा प्रसाद लाड मनोज जरांगेंना भेटायला आला, त्या वरिष्ठ सभागृहामध्ये कधी दीनदलिताच्या प्रश्नावर बोलताना पाहिलं, कधी ओबीसींच्या प्रश्नावर बोलताना पाहिलं. आरक्षण म्हणजे काय असतं, कशासंग खातात, ह्या कमिशन एजंटला माहीत असेल. हे उद्वेगाने तुमच्यासमोर बोलावं लागतंय. मुख्यमंत्री वडेट्टीवारासारखे नेते आहेत, एवढं सगळं होत असताना देखील हे शांत काय नाही, हे कुठली प्रतिक्रिया देतात? मग हे नंतर सरकार- जरांगेच्या झुंडीला घाबरलेले सगळे नेते आहेत. यांच्याकडून ओबीसींच्या आता अशा अपेक्षा मावळलेल्या आहेत. ओबीसी आता ना विरोधकाकडून अपेक्षा ठेवतो ना सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षा ठेवतो. ओबीसींचं आम्हाला प्रबोधन करावं लागेल आणि हे जे काही सत्ताधारी आहेत, मनोज जरांगेच्या दहशतीला घाबरणारे, जे संविधानिक आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करू शकत नाहीत, हा मेसेज प्रचंड नाराज आहे ओबीसी. बघा, मनोज जरांगेंची मागणी बरोबर असू शकते, पण मनोज जरांगेंच्या जमातीच्या लोकांवर ही वेळ आली बेरोजगारीची, ती ओबीसी आरक्षणामुळे नाही. ओबीसीला फक्त 0.5% बजेट मिळतं. 99.9% बजेट हे महाराष्ट्राच्या लोककल्याणकारी योजनांसाठी राबवलं जातं. मनोज जरांगे त्या 99.9% बजेटकडं किंवा त्या योजनांकडं बघत नाहीत, त्या धोरणांकडं नीतीकडं बघत नाहीत. पण ओबीसींना दिल्या जाणाऱ्या 0.5% बजेटवर जर मनोज जरांगेचा डोळा असेल तर हे अनपढ माणसाचं लक्षण आहे. ज्याला ज्ञान नाही, ज्याला कुठल्या गोष्टी, अरे त्याला आरक्षण म्हणजे काय हे कळत नाही, त्या माणसाला बजेट कधी कळणार आहे. त्यामुळं मराठा समाजानं अशा अनपढ शिवराळ गावरान माणसाच्या हातात या मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा दिला आहे आणि इतर लोकांच्या मनामध्ये दहशत निर्माण केली. हे महाराष्ट्राच्या गावगाड्याला, महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या नावलौकिकाला शर्मेनं मान खाली घालायला लावणारी गोष्ट आहे. पण जाता जाता एकच सांगेन, विखे पाटील, तुमचा करेक्ट कार्यक्रम इथून पुढच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रातले ओबीसी करतात. तुमचं शिक्षण विभाग असेल, महिला बाल कल्याण असेल, त्याचबरोबर मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकांची शिक्षण मंडळं, MTDC, मुंबई मेट्रो, वीज वितरण कंपनी, या ठिकाणची कामं प्रसाद लाड यांच्या क्रिस्टल कंपनीला जातात. त्याचबरोबर साहित्यरत्न अण्णाभाऊ विकास महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, चर्मकार महामंडळ, म्हणजे सामाजिक न्याय विभागाचे 50, 60, 1000, 65,000 कोटी रुपये या आरक्षित असलेल्या सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षित असलेल्या लोकांचा निधी महाराष्ट्र शासनातर्फे इतरत्र वळवला जातो आणि त्यामध्ये प्रसाद लाडसारखे कमिशन एजंट असतात. हे वास्तव आहे. मी एवढं का तुमच्यासमोर हे मांडलं महाराष्ट्रासमोर? कारण प्रसाद लाडसारख्या कमिशन एजंटमुळं महाराष्ट्रातल्या तरुणावर बेरोजगारीची वेळ आली. पण मनोज जरांगे म्हणतायत की ओबीसी आरक्षणामुळं आमच्यावर ही वेळ आली. ओबीसी आरक्षणामध्ये जर मनोज जरांगेंचा मराठा समुदाय आला तर त्याचं काय होणार आहे? मुळात नोकऱ्याच शिल्लक राहिल्या नाही. त्यामुळे हे खूप भयानक आहे. मनोज जरांगेला ह्यातलं काय कळणार? पण आम्ही काल सरकार लाचार होताना पाहिलं. विखे पाटील माकडाप्रमाणे इकडून तिकडं उड्या मारताना आम्ही पाहिले. विखे घराण्याची इब्रत धुळीस मिळवताना आम्ही विखे पाटलांना काल पाहिलं. प्रसाद लाडांना त्यांचं पाप धुवायचं आहे. पण विखे पाटील, तुम्हाला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायचं असेल तर महाराष्ट्रातल्या दीनदलितांची, गोरगरिबांची, कष्टकऱ्यांचे प्रश्न काय आहेत, महाराष्ट्रातल्या जनसामान्यांचे प्रश्न काय आहेत, त्यावर तुम्हाला काम करावं लागेल. नाहीतर तुमचा सुजयदादा विखे लोकसभेच्या निवडणुकीत जसं त्याला आसमान बघायला मिळालं तशीच तुमची अवस्था इथून पुढच्या कालावधीमध्ये होणार आहे. विखे पाटील हा ओबीसींच्या मुळावर उठलेला नेता आहे. हा फक्त एका मंत्रिपदाच्या पुढे जाऊ शकत नाही. तुम्ही मुख्यमंत्रीपदाची कितीही स्वप्न पाहिली, मनाचे मांडे कितीही खाल्ले, तर विखे तुम्ही जोपर्यंत महाराष्ट्रातल्या जनसामान्यांच्या प्रश्नावर बोलणार नाही, उलट त्यांच्या अनात माती कालवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमचं हे दिवा स्वप्न राहील. पोचलो होतो, आज आम्ही प्रेस घेणार होतो, आम्ही आमचं आज आंदोलन सुरूही करणार होतो. कारण आंदोलनाचीच भाषा जर इथल्या गव्हर्नमेंटला कळणार असेल आणि सनसनाटी निर्माण करणं, सनसनाटी, जसा एखादा रील स्टार असतो ना, रील स्टार,
आजकाल सोशल मीडियाच्या डिजिटल मीडियाच्या जमान्यामध्ये रील स्टारचं पेव फुटलंय. मनोज जरांगे एक रील स्टार आहे फक्त. त्याचा व्ह्यूवर्स कमी व्हायला लागला असं दिसलं, त्याचा फॉलोअर्सच्या संख्येमध्ये कमी व्हायला लागले असे दिसलं की गडी बाहेर येतो, टापरी बांधतो, गादी घेतो. ते बिहारी चित्रपटांमध्ये वगैरे जे काही चित्रपट असतात त्या चित्रपटामधला हा जरांगे हा रील स्टार आहे. पण रील स्टारच्या आहारी किती जावं, त्याच्यासमोर सरेंडर किती व्हावं. लाचारी बघितलं हो काल आम्ही गव्हर्नमेंटची. एवढं गव्हर्नमेंट महाराष्ट्राचं गव्हर्नमेंट एवढं लाचार होताना बघितलं. मुख्यमंत्री महोदय हे बरं नव्हतं. तुम्ही जरांगेच्या जातीचेच मुख्यमंत्री नाही आहात, तर तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. आणि जो काही खेळ सुरू आहे ना, कालचा जो वन ॲक्ट प्ले होता, वन ॲक्ट प्ले, एकांकिकेचा नायक आहे जरांगे. म्हणजे एक दिवसाचं आंदोलन होतं. अरे उन्हामध्ये बसला आमचा वडार समाजाचा माणूस, दिवसभर दगडफोडी करतो. त्याला ऊन लागतं का नाही कधी महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटनं बघितलं? आमचा मेंढपाळ बांधव कोसो मैल पायी चालत असतो. उन्हा तानात आमच्या माता भगिनी त्या मेंढरा मागून फिरतात. तुम्हाला त्यांची कधी जाणीव झाली? गावगाड्यातला विटभट्टीचा मजूर, ऊसतोड मजूर, तांड्यावरती लोक, कमी उंचीच्या घरामध्ये आमचा बंजारा समाज, लमाण समाज तांडा वस्तीवर राहतो किंवा पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी पालाममध्ये राहतो. त्या माणसांचं, त्या माता भगिनींच्या डोळ्यातले अश्रू कधी या विखे पाटलाला आणि कमिशन एजंट असणाऱ्या हरामखोर भाडखाओ प्रसाद लाडला कधी कळलं? का वापरतोय हरामखोर? हरामखोर या शब्दाचं विश्लेषण आहे की महाराष्ट्रातल्या तरुणांच्या, बेरोजगारांच्या टाळूवरचं, मड्यावरचं लोणी खाणारा कमिशन एजंट हजारो कोटीची कामं महाराष्ट्र गव्हर्नमेंट या प्रसाद लाडाच्या क्रिस्टल कंपनीला देतं की जिथं आरक्षण पाळलं जात नाही, जिथं कामगार कायदे पाळले जात नाहीत. या क्रिस्टल कंपनीला 12 ते 15% सर्व्हिस टॅक्स गव्हर्नमेंट देतं. त्या प्रसाद लाडाचं लाड पुरवतं आणि परत त्यालाच मनोज जरांगेंच्या आंदोलनाला भेट द्यायला पाठवतं. हा ड्रामा नाही, हे नाटक नाही, हा रील स्टारचं पुरवले जाणारे लाड नाहीत, पुरवले जाणारे लाड आहेत हे. म्हणून प्रसाद लाड या कमिशन एजंटला आणि मुख्यमंत्र्यांचं दिवास्वप्न पाहणाऱ्या विखे पाटलांना ओबीसी बांधव इथून पुढच्या कालावधीमध्ये त्यांची योग्य ती जागा दाखवतो.